चा प्रहर देखील आपण पाहतोय. तर मैदानाच्या आतमध्ये आमचे दोन ऑफिशियल पंच अमोल काळे सर आणि एका बाजूला आपण पाहतो नील पारेसिया न्यू पनवेल हे दोन पंच मात्र मैदानाच्या आतमध्ये गेलेत बॅटिंग करण्यासाठी. मात्र विशाल आणि एका बाजूला मात्र तन्मय पाटील दोन्ही संघाचे आपण 12th मॅन या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. येस आपलं देखील स्वागत. तर तन्मयचं मी खऱ्या अर्थानं कौतुक केलं कारण पाटणोली प्रीमियर लीगमध्ये हा खेळाडू मालिकावीर ठरला होता आणि एका षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार या खेळाडूने लगावले होते. एका बाजूने मात्र विशाल पाटील त्यानं मात्र पहिल्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली होती. बॉलिंग करण्यासाठी मात्र बॉलर तयार होतोय यावेळेस दादरपाडा संघाचा हा खेळाडू निमिष मोहिते. आमचे डीजे मॅडी देखील स्कॉडमध्ये आहेत, त्यांना आपण शुभेच्छा देऊया. खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक आम्ही समालोचक पाहिले, पंच पाहिले, त्यानंतर लाईव्ह टीम पाहिल्या, परंतु डीजेच्या तालावरती आपल्या सुमधुर संगीतानं मात्र प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा डीजे मॅडी देखील पाहिला. आणि आज मात्र प्रत्येकाच्या गळ्यात ताबीज बनला डीजे मॅडी. प्रत्येक साऊंड सिस्टीम साऊंड ओनर मात्र पाचारण करतात डीजे मॅडीला ऑपरेटिंगसाठी कारण त्याच्याकडे समय सूचकता आहे, अचूक टायमिंग त्याच्याकडे आहे. म्हणून एक आपली वेगळी ओळख मात्र या खऱ्या अर्थानं डीजे क्षेत्रामध्ये त्यांनी निर्माण केली आहे. तर बॉलिंग मार्कमध्ये निमेश मोहिते पहिलं षटक हाताळलेलं, समोर असेल अभिषेक पाटील, एका बाजूनं मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल तन्मय पाटील. दोन्ही संघांना मात्र शुभेच्छा. पाटणोली आणि दादरपाडा हे दोन संघ तुम्ही पाहता. गेम इज ऑन. येस सामन्याला सिग्नल दिलाय पंचांनी. डावाला सुरुवात होईल. पहिलं षटक, पहिला बॉल निमिष मोहिते ओव्हर द विकेट. समोर असेल अभिषेक पाटील. हाफ ट्रॅकर बॉल होता. इथे मात्र टप्पा पडण्याचा डीप राहिला बॉल, परंतु लाईन खराब होती. पंच मात्र आमचे व्हायब्रेशन पद्धतीने मात्र वाईट दर्शवतात आणि त्यांच्या माध्यमातून हा अवांतर चेंडूचा इशारा. अवांतर धाबेने मात्र अकाउंट ओपन झालंय, ते म्हणजे पाटणोली संघाचं. पाटणोली आणि दादरपाडा वेशवी चिरले विभागातील हा संघ. इथे एच लागली आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षकानं पकडलाय झेल. अभिषेक पाटीलचा संपतो या ठिकाणी खेळ. विशाल पाटील बाद झाला, माफी असावी, तो मात्र 0 धावसंख्येवरती बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय प्रतीक पाटील. पाटणोली प्रीमियर लीगमध्ये मात्र हा खेळाडू संघनायक होता एका संघाचा. तन्मय देखील संघनायक होता. आता मात्र गावासाठी खेळण्यासाठी हे सर्व खेळाडू एकत्र झाले. आणि बॉलिंग करत असताना मात्र निमिष मोहितेचं कौतुक करावं तेवढं कमी. त्यानं मात्र पहिला बॉल स्क्वेअर फेकला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलंय. समोर आलाय प्रतीक पाटील. 18 चेंडूचा खेळ आहे. पहिल्या इनिंगमध्ये मात्र जास्त धावांचं टार्गेट सेट करायचा बॅटिंग करणाऱ्या पाटणोली टीमला प्रतीकमध्ये क्षमता आहे, तन्मयकडे क्षमता आहे, परंतु एका बाजूनं तेवढं कौतुक देखील करावं लागेल, ते म्हणजे या ठिकाणी गोलंदाज निमिष मोहितेचं. ओव्हर द विकेट फुलरलेन बॉल उडवला. यावेळेस बॉलला डीप मधला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, पोहोचेल तोपर्यंत बॉल मात्र सेफ लँड झालाय. खूप वेगानं खूप गतीनं मात्र बॉल खाली येण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू या ठिकाणी जमिनीला दान झाला आणि जीवनदान मिळालं, ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या प्रतीक पाटीलला. याच दरम्यान काळभैरव वॉटर सप्लायचे ओनर आदरणीय विकासदादा केणी यांचं इथे आगमन झालंय. मी या संपूर्ण आयोजकांच्या वतीनं आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. विकासजी केणी यांचं इथे आगमन. निमिष मोहिते राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर प्रतीक फुलरलेन बॉल लॉफ करायचा होता, परंतु टप्पा पडल्यानंतर मात्र काटा चेंज केला. थोडासा वळण घेणारा चेंडू सरळ चाललाय. यष्टीरक्षक चेतन भोईरच्या हातामध्ये त्यानंतर मात्र हा डॉट बॉल. चेतननं मात्र एक झेल देखील पकडलाय. आपण पाहतोय आमच्या ब्लॅक स्क्रीनच्या समोर 3 फ्लेक्सेस आमच्या आयोजन कमिटीचे. आई ग्रुप रायगड, कैलासदा म्हात्रे यांचा बॅनर्स तुम्हाला पाहायला मिळेल. एक डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व, आई चषक ओवेचे दमदार आयोजक. एका बाजूने आमचे छकडेवाले आतिश पाटील यांचा तुम्हाला बॅनर पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं मी नेहमी उल्लेख करतो, तुम्हाला जर सध्याच्या घडीला प्रसिद्धी मिळवायची असेल तर 3 माध्यमे आहेत. एक म्हणजे राजकारण, दुसरं क्रिकेट आणि तिसरं बैलगाडा शर्यत. या 3 माध्यमांमध्ये तुम्हाला नेहमीच प्रसिद्धी मिळेल.
आणि त्यामध्ये मात्र आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे आतिश पाटील यांचा पण आवर्जून उल्लेख करू. फुलर लेन बॉल यावेळेस मात्र सरळ बॅटने लॉंग ऑफच्या रिझनमध्ये ढकललाय बॉलला आणि अखेरच्या क्षणाला मात्र या ठिकाणी तुम्ही पाहताय समतोल ढासळला आणि पंच निर्णय देतील. प्रेक्षक बसले त्यांना विनंती करतो आपण निर्णय कळवा. यस, हा चौकार घोषित केला गेलाय. चौकार घोषित केला बघा, तेवढं लांबून देखील प्रेक्षकांनी बघितलं तर हा चौकार असेल, कारण आम्ही देखील पाहिला अखेरच्या क्षणात थोडासा बॉडी बॅलन्स त्याने संतुलन बिघडला आणि त्यानंतर मात्र तो बॉल घेऊन डायरेक्ट मैदानाच्या बाहेर गेलाय. 4 धावा आल्या स्कोर कार्डमध्ये. येस, बाउंड्री आणि त्यानंतर बॉल तयार पुन्हा एकदा निमिष मोहिते. आता मात्र सोशल मीडियामुळे मात्र क्रिकेटला भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे. पुन्हा एकदा विकेट घेण्याचा प्रयत्न प्रतीक पाटीलचा. गुडलेन स्पॉटवरून चेंडू टेक ऑफ केला सरळ यष्टीरक्षक चेतन भोईरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र या ठिकाणी पाटणोली टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती. 1 गडी बाद 7 धाबा. चला शॉर्ट टीमिंग करायची आहे. मी विनंती करेन, पहिल्यांदाच षटकांमध्ये कपात केली आमच्या आयोजकांनी, त्यामुळे मात्र आपण वेळेला महत्त्व द्या, कारण संध्याकाळचं सत्र अजूनही या सामन्यानंतर 3 सामने पेंडिंग आहेत. सुपर 3साठी मात्र एक संघ क्वालिफाय केला जाईल. त्यामुळे कृपया मी विनंती करतो आपल्या सर्व खेळाडूंना आपण कमी वेळ घ्या. सेकंड ओव्हर बॉलिंग मार्कमध्ये बॉलर तयार होतोय. ओमकार कोळी मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरणारा हा खेळाडू. 11 धाबा केल्या होत्या बॅटिंग करत असताना 5 चेंडूमध्ये आणि 2 विकेट घेऊन मात्र हा खेळाडू सामनावीर ठरला होता. आता मात्र या सामन्यामध्ये ओमकार कोळी पुन्हा एकदा त्याच सामन्याची प्रचिती या इनिंगमध्ये देईल का, हा प्रश्न देखील निर्माण झाला असेल दादरपाडा टीमच्या खेम्यामध्ये. एका बाजून मात्र तन्मय मागच्या सामन्यामध्ये जरूर अपयशी ठरला होता, परंतु त्याच्याकडे भरपूर गुणवत्ता आहे, कौशल्य आहे. या कौशल्य आणि गुणवत्तेचं मात्र या ठिकाणी उदाहरण द्यावं लागेल या तमाम प्रेक्षकांना पटवून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना तन्मय पाटीलला. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओमकार कोळी तयार. समोर असेल तन्मय पाटील. आतापर्यंत पाटणोली टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 1 गडी बाद 7 धावा. यावेळेस हेलिकॉप्टर उडवला होता ऑन साईडमध्ये. त्या ठिकाणी वाईडेस्ट लॉंगरमध्ये तोच क्षेत्ररक्षक. कधी कधी खऱ्या अर्थानं तुमचा दिवस खराब असले की बॉल नेहमी तुमचीच पाठलाग करतो आणि तेच घडलं मैदानामध्ये. आता मात्र आणखीन एक चौकार मिळतो पाटणोली टीमला. थँक्यू. यस, आता मात्र संघर्ष पुकारला या दोन्ही खेळाडूंनी. पहिल्या सामन्यानंतर भरपूर विश्रांती घेतली पाटोली संघानं. त्यानंतर मात्र हा संघ दाखल झालाय पुन्हा एकदा या सामन्यामध्ये दादरपाडा संघाच्या अगेन्स्ट खेळ करण्यासाठी. ओव्हर द विकेट. फुलर लाईन बॉल. तशाच पद्धतीचा फटका लगावला. इथे मात्र ड्राईव्ह केला ऑन साईडमध्ये. सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावा घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धाबा खूप वेगानं पूर्ण केल्या दोन्ही खेळाडूंनी. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंमध्ये. 2 धाब्याने मात्र संघ पुढे चालला. धावसंख्या लागली धावफलकावरती ती म्हणजे 13 धाबा. 1 गडी बाद 13 धाबा. सकाळी आपण पाहिलं मैदानावरती भरपूर दमटपणा, थोडासा ओलसर भाग आणि त्यानंतर मात्र दुपारनंतर ही खेळपट्टी देखील पूर्णपणे तप्त झाली आहे. पाटा विकेट प्रमाणे मात्र ही खेळपट्टी तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये. याच क्रीडांगणामध्ये मात्र रायगडमधील महारथी खेळाडू खेळून गेले. काळभैरव क्रीडांगण खऱ्यातनं क्रिकेटच्या खेळाची एक मोठी साक्ष देणारं हे मैदान. यावर्षी भरपूर स्पर्धा आपण या क्रीडांमध्ये पाहिल्या. इथे मात्र खूप चांगला स्ट्रोक. तन्मयच्या बॅटचा हा तडाका डीप मिड विकेटच्या डोक्यावरून मात्र बॉलला फेकून दिलाय. गुडघा टेकून येतोय हा षटकार. ऑन साईडमध्ये मात्र चांगले फटके तन्मयच्या बॅटमधून पाहिले. चला प्रेक्षक आमचे छोटे ते या ठिकाणी व्हॉलंटियर्स आहेत, त्यांचं देखील कौतुक करूया. त्यांनी मात्र लगेच बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. या षटकाराच्या मतीनं मात्र पाटोली टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 1 गडी बाद 19 धावा. चांगली बॅटिंग झाली तन्मयकडून पहिल्या षटकामध्ये. मात्र
निमेश मोहितेनं मात्र चांगली गोलंदाजी केली, फक्त 6 धावा खर्च करत एक गडी बाद केला होता विशाल पाटीलच्या स्वरूपात. आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये तुम्ही पाहताय ओमकार कोळी थोडासा मागं ठरलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट, तन्मय स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा तसाच फटका खेळायचा होता, इथे मात्र सरळ बॅटने बॉल चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. त्या ठिकाणी तुम्ही पाहता डीजे मॅडी होते आणि मॅडीच्या अगोदर मात्र दुसरा खेळाडू पोहोचला बॉल खाली, त्यानं मात्र हा झेल पकडलाय आणि एक मोठा धक्का बसतोय पाटणोली संघाला. तन्मय पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. अरे छमिया, धोखेबाजी कहो या चालबाजी, बाजी तो हम मार गया हूं, आज तो हम अपने अरमान का एक एक दिया जलाऊंगा. आज बचना है मुश्किल तेरा, आज बचना है मुश्किल तेरा. थँक्यू. तन्मय बाद झाला. तुषार पाटील मैदानाच्या आतमध्ये चाललाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 19 गडी बाद झाले. 2 षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी मार्गस्थ असताना ओमकार कोळीचं. चला हरिग्राम संघाचा संघनायक आपण देखील या. सेकंड मॅच असेल हरिग्राम आणि शिवशंभ कोळी या दोन संघादरम्यान. तर दोन्ही या टीमचे खेळाडू आपण देखील रिपोर्टिंग करा. राईट मोर द विकेट ओमकार कोळी समोर प्रतीक. यावेळेस देखील मोठा फटका खेळायचा होता. मिस टाइम स्ट्रोक. लॉंग ऑन मधला क्षेत्ररक्षक बॉल खाली आला होता. भरपूर चांगले प्रयत्न केले. अखेरच्या क्षणाला मात्र बॉल हातातून स्किड झाला आणि त्यानंतर मात्र या 2 धावा आल्या, त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या पाटणोली टीमसाठी. 21 धावा स्कोअर कार्डमध्ये लागल्या गेल्या बॅटिंग करत असताना पाटणोली टीमच्या माध्यमातून. सेकंड ओव्हर प्रोग्रेसवरती आहे. ओमकार कोळीचं हे षटक मात्र आता लांब लचक होत चाललंय. चांगली बॅटिंग होत चालली आहे मैदानामध्ये. पाटणोली संघाकडून एक विकेट देखील त्याने घेतला तन्मयचा. त्यानंतर पुन्हा एकदा ओमकार कोळी तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर प्रतीक. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॉल तुम्ही पाहता गुडलाईन स्पॉटवरून टेक ऑफ करतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या आहे धावफलकावरती 2 गडी बाद 21 धावा. 2 गडी बाद 21 धावा. आमचे या ठिकाणी या खऱ्या अर्थानं पंच अमोल काळे सर, नील पारेसिया, न्यू पनवेल. त्यानंतर आमचे समालोचक चिंचपाडा गावचे सुपुत्र, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सदस्य, एक उत्कृष्ट मराठी समालोचक संदीपन केणी. त्याचबरोबर आमचे मित्र पेण नगरीचे एक नामवंत समालोचक अमितजी म्हात्रे. स्कोरर आमचे नितेश भोईर चिंचपाडा आणि त्यानंतर आमचे सिद्धिविनायक डीजे कोपरोली यांचं देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन. आणि त्यानंतर मात्र ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या पाहताय याचं क्रेडिट जातं आमच्या सायप्रीत लाईव्हची संपूर्ण टीम. चंदू वाघमारे, प्रेम वाघमारे, संदेश शेळके आणि संपूर्ण त्यांची कॅमेरामॅन टेक्निशियन टीम, त्यांचा आपण आवर्जून उल्लेख करू. चांगलं कॉन्ट्रीब्युशन या संपूर्ण स्पर्धेला. तर प्रथम पारितोषिक 60,000 रुपये आहे या स्पर्धेचं. परंतु ही स्पर्धा तुम्ही पाहताय मोठ्या थाटामाटानं भरवली आमच्या सर्व आयोजकांनी. खास करून या स्पर्धेमध्ये मुख्य विशाल गावण यांच्या आठवणींना मात्र उजाळा देण्यासाठी मात्र या स्पर्धेचं आयोजन. त्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा. तर तिसरं षटक यावेळेस मात्र स्लॉग ओव्हरचं षटक असेल आणि या तिसऱ्या षटकामध्ये बॉलर तयार होतोय तो म्हणजे प्रणित कणेकर. प्रणित कणेकर. चला फास्ट करा, स्पीडअप करा, मी विनंती करतोय. या ठिकाणी विनंती असेल हरिग्राम टीमचे कॅप्टन आपण यावे टॉससाठी आणि एका बाजूनं कोहली टीम, या 2 संघादरम्यान मात्र ही मॅच होईल. लकी ड्रॉ तुम्ही पाहिला खऱ्या तर चिर्ले संघाच्या बाजूनं लागला. चिर्ले संघाला बाय मिळाली आणि त्यानंतर मात्र आता हरिग्राम आणि शिवशंभो कोहली या 2 संघादरम्यान सामना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. बॅकफुटला गेले होते फलंदाज तुषार पाटील. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर फेकण्यामध्ये यश आलं. प्रणित कणेकर या गोलंदाजाला राऊंड विकेट गोलंदाजी करतोय आणि लेफ्ट हँड बॉलर, लेफ्ट हँड बॅट्समन टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच घातक मानले जातात आणि इथे तेच घडलं. मैदानात पहिल्या चेंडूमध्ये चांगला बॉल फेकण्यामध्ये यश आलं तो म्हणजे प्रणित कणेकर या गोलंदाजाला. लेफ्ट हँड राऊंड विकेट. समोर तुषार पाटील. यावेळेस देखील शरीराचा वेध घेणारा चेंडू लाऊड अपील झाली आहे. पंच दर्शवतील थोडासा बाहेर पिचिंग होते बॉल, त्यामुळे मात्र 1 रन्स मात्र ॲड होईल, ती म्हणजे पाटणोली टीमच्या स्कोअर कार्डमध्ये. धावसंख्या आहे धावफलकावरती लेग बायच्या स्वरूपात धाव असेल. धावसंख्या आहे 22. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. मी आमचे आयोजक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चाललेत. संतोष गावण मुख्य आयोजक या ठिकाणी मैदानात ताबा घेतील. आज तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये गोलंदाजा शैलीवरती आक्षेप. प्रणित कणेकर हा गोलंदाज, डावखुऱ्याचा गोलंदाज. समोर मात्र प्रतीक पाटील. आता मात्र इथून येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल, अटॅक करावं लागेल, कारण पहिल्या सत्रामध्ये एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर मात्र तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. इथे मात्र लॉफ केलाय बॉलला. बराच काल चेंडू हवेमध्ये.
डीप मधला शतरक्षक बॉल खाली आणि इथे मात्र झेल पकडलाय आणि बाद व्हावं लागलं ते म्हणजे प्रतीक पाटील या फलंदाजाला. आणखीन एक धक्का बसलाय पाटणुले टीमला. विशाल 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 थँक्यू. 22 धावसंख्येवरती मात्र हा तिसरा धक्का बसलाय पाटोली संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय. या ठिकाणी रतेश पाटील नवीन फलंदाज मात्र रतेश मैदानाच्या आतमध्ये चाललाय. पहिल्या सत्रातील उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या सत्रातील काही चेंडूचा खेळ बाकी असताना मात्र आता तुषार आणि रतेशला मात्र इथे आक्रमक पवित्र धारण करावं लागेल, रौद्र रूप धारण करावं लागेल. तेव्हा एक चांगलं टार्गेट पहिल्या सत्रामध्ये सेट होताना तुम्हाला स्कोर कार्डमध्ये पाहायला मिळेल. तुषार स्ट्रायकिंग एंडला, बॉलिंग मार्कमध्ये पुन्हा एकदा प्रणित कनेकर. लेफ्ट हँड राऊंड विकेट, चांगली गोलंदाजी त्याच्याकडून होत असताना आपण पाहिली. समोर तुषार पुन्हा एकदा फुलर लाईन पद्धत चेंडू. यावेळेस फुटवर्कचा अभाव आणि गोलंदाज मात्र परफेक्ट ब्लॉक बॉल फेकतोय. हे देखील त्याचं कौशल्य असेल, कारण बॉल परफेक्ट मेरिटनुसार करतो त्या ठिकाणी गोलंदाजी आणि त्या मेरिटनं मात्र फटके घ्यावे लागतील. तुषारला वारंवार ऑन साईडमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला आहे. जर का स्क्वेअर ऑफ द विकेट पॉईंटच्या दिशेने किंवा कव्हरच्या दिशेने फटके लगावले असते तर चौकार देखील आले असते पाटणा टीमसाठी. फुलटॉस बॉल, गुडगा टेकलाय, लाफ केलाय बॉलला. लॉंग ऑन मध्ये मॅडी आहेत आणि मॅडीनं मात्र पकडलाय हा झेल. तुषार पाटीलला परतावा लागेल या ठिकाणी पुन्हा एकदा डगआउट मध्ये. आई माझी एकुली तुझी गो, आई माझी एकुली तुझी, आई माझी एकुली तुझी गो, आई माझी एकुली तुझी, आई माझी सर्वानु राख, सर्वानु राख, आई माझी सर्वानु राख. थँक्यू. 22 धावा धावफलकावरती लागल्या आणि मॅडीनं मात्र चांगला झेल पकडला डीपमध्ये. आणि राकेश कातकरी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. शेवटचा कदाचित बॉल असेल. पुन्हा एकदा चांगला फटका. मॅडी चेंडू खाली येतील आणि इथे मात्र एक धाव घेते. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि त्यानंतर मात्र तुषार 2 धावा पूर्ण करत असताना मैदानाच्या आतमध्ये पंच निर्णय देतील आम्हाला. थर्ड अंपायरकडे मात्र या ठिकाणी या निर्णयाची मागणी केली आहे. बघा, थर्ड अंपायरकडे तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. तर धावा किती असेल हे मात्र आम्हाला दर्शवतील. आता सेकंड रनसाठी आउट आहे की थर्ड रनसाठी आउट आहे हे देखील पाहावं लागेल. सेकंड रनला आउट आहे फलंदाज, म्हणजे एकच रन असेल या बॉलवरती, कारण दोघांनी क्रीज सोडली होती. त्यामुळे पहिल्या सत्रानंतर मात्र फक्त 23 धावा स्कोर कार्डमध्ये लागल्या गेल्या. आता मात्र 18 चेंडू आणि 24 धाब्याची गरज असेल पाटोली संघाला. तत्पूर्वी मी हरिग्राम टीम आणि शिवशंभो कोहली टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण टॉससाठी यायचं आहे. हरिग्राम टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. आमचे विलासदादा भगत खऱ्या अर्थानं दादरपार टीमचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांनी मात्र त्यांच्या माध्यमातून आज संघ इथं मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चला, हरिग्राम टीमचे कॅप्टन या आपण टॉससाठी. मी विनंती करतो पुन्हा एकदा हरिग्राम टीमच्या संघ नायकाला आणि शिवशंभो कोहली टीमच्या संघ नायकाला 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. तर पहिलं सत्र संपलं आणि 23 धावा जमा केल्या. आता मात्र 18 चेंडूमध्ये 24 धावा करायच्यात बॅटिंग करणाऱ्या दादरपाडा संघाला. एका बाजूनं मात्र या 24 धावा डिपेंड करायच्यात त्या म्हणजे पाटोली संघाला. तर आमचे आदरणीय विलास दादा भगत नौपाड्याचे, त्यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस होईल या ठिकाणी हरिग्राम आणि कोहली या 2 संघादरम्यान. तर दोन्ही या संघाला मात्र खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या आयोजन कमिटीकडून या सामन्यासाठी. 3 षटकांचा सामना असेल. विलास दादा भगत यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. आजच्या दिवसातील जवळजवळ हा 7वा सामना आणि टॉस लागलाय हरिग्राम संघाच्या बाजूने. हा सामना संपला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर कोहली संघाला क्षेत्ररक्षण करावं लागेल. शिवशंभो कोहली संघाला क्षेत्ररक्षण करावं लागेल आणि मात्र बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो म्हणजे हरिग्राम टीमनं.
तर 24 धावा करायच्या 18 बॉलमध्ये. चला ओपनिंग जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. बॉल चॉईस करायसाठी द्या दादरपाडा संघाला. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकाबीरासाठी मात्र स्पोर्ट्स सायकल आहे आणि ही सायकल आली आमचे कामोट्याचे समाजसेवक सुनीलदादा गोवारी यांच्या माध्यमातून आम्हाला ही मालिकाबीराची सायकल मिळाली आहे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांच्यासाठी मात्र स्पोर्ट्स शूज आदरणीय संतोषदादा गावण यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेला लाभली आहे. आणि त्यानंतर मात्र याच पारितोषिकासाठी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांच्यासाठी मात्र ब्रँडेड टी शर्ट विहान स्पोर्ट्सचे ओनर आदरणीय श्रीकांतजी भोपी साहेब यांच्या माध्यमातून लाभली आहे. आणि समोर तुम्ही पाहता या चमचमत्या ट्रॉफ्या, या ट्रॉफ्या मात्र आम्हाला मिळाल्यात ते आमचे आदरणीय विक्की गावण साहेब यांचा देखील आम्ही आवर्जून उल्लेख करू. सर्व आमचे दानशूर दाते ज्यांनी सढळ हाताने आर्थिक रूपी म्हणा किंवा वस्तुरूपी जी सेवा आम्हाला या स्पर्धेसाठी दिली आहे त्या सर्वांचा आम्ही पुनश्च या ठिकाणी स्वर्गीय राजेंद्र जनार्दन केणी व स्वर्गीय रवींद्र लहू केणी क्रिकेट क्लब आयोजित विशाल स्पोर्ट्स चषक 2021 या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. तर सामन्यामध्ये मात्र आता मस्त मजा येईल कारण 24 धावा या खऱ्या अर्थानं निच्छांक आहे. परंतु पाटणोली संघ हा सहजासहजी हार मारणारा संघ नाही आहे. अनेक मैदानात मात्र पाटणोली संघाने हे करून दाखवलं आहे. या सामन्यामध्ये मात्र दादरपाडा संघ जो मात्र इन्फॉर्म आहे त्या संघासमोर मात्र 24 धावा रोकेल का हा प्रश्न मात्र पडला असेल पाटोलीच्या समर्थकांना. 18 बॉल आणि आता 24 धावा 8.00च्या सरासरीनं मात्र धावगतीला आकार देणं अनिवार्य राहील फलंदाजी करणाऱ्या दादरपाडा टीमसाठी. सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. श्रीनिवास मोहिते आणि निमिष मोहिते. श्रीनिवास मोहिते आणि निमिष मोहिते. 24 धावांची गरज 18 बॉलमध्ये. पहिला षटक आणण्यासाठी तन्मय पाटील ओव्हर द विकेट. कट करण्याचा प्रयत्न होता. लाऊड अपील विशाल पाटीलकडून होतोय मागे यष्टाच्या मागे आणि इथे मात्र पहिलाच बॉल डॉमिनेट करावा लागेल पहिल्या षटकापासून. मात्र पाटणोली संघाच्या गोलंदाजांना यावेळेस मात्र बॅटिंग करत असताना दादरपाडा संघाच्या फलंदाजांना 24 धावा. खऱ्यानं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये लो स्कोरिंग सामने हे नेहमीच हाय व्होल्टेज आणि अटीतटीचे होताना आपण पाहिले. आणि जर का हा सामना तुम्हाला हाय व्होल्टेज आणि अटीतटीचा क्षणापर्यंत न्यायचा असेल तर मात्र क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजांना मात्र कंबर कसावी लागेल. ओव्हर द विकेट लाफ केला यावेळेस मात्र श्रीनिवास मोहितेच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार षटकार. आइंदा से मेरे खिलाफ बगावत की काट डालूंगा काट डालूंगा काट डालूंगा काट डालूंगा. श्रीनिवास मोहिते स्वतः संघनायक आहेत आणि त्याने मात्र या सरळ बॅटनं मात्र बॉलला फेकून दिला. सरळ लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या मधून 6 धाब्यासाठी हा षटकार. ओव्हर द विकेट तन्मय पाटील. अकुट टप्प्याचा बॉल हलक्या हाताने सन्मान द्यायचा होता. डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळायचा होता परंतु एक क्विक सिंगल देखील पूर्ण केली या ठिकाणी या दोन्ही खेळाडूंनी. तर अजय केणी आपण यायचं आहे. आयोजक आहेत अजय केणी. तर सेकंड थर्ड बॉलवरती सिंगल आली. त्यानंतर मात्र निमिष मोहिते स्ट्रायकिंग एंडला आलाय. ओव्हर द विकेट तन्मयचा बॉल पुल केलाय. यावेळेस मात्र अवकाशाला गवसणी घालणारा षटकार येतोय निमिष मोहितेच्या बॅटमधून. तेरा धावा स्कोर कार्डमध्ये लागल्या पहिल्या 4 चेंडूमध्ये 2 षटकार. आता मात्र थोड्याशा अडचणी वाढल्या पाटोली संघासाठी. रायटम ओव्हर द विकेट बॉल तयार तन्मय पाटील खोदून काढल्या बॉलला अलॉंग द कार्पेट. बॉल मात्र चालला मिडॉनला बीट करून मात्र लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. हा 4 धाब्यासाठी चेंडू सीमारेषा पार चौकार. थँक्यू. 17 धावा स्कोर कार्डमध्ये लागल्या गेल्या. दादरपाडा संघाचा खेळ मात्र आज पाहायला मिळाला. चांगला संघ आहे. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट तन्मय पाटील. हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. इथे मात्र बॉल थोडंसं आतमध्ये वळण घेणारा चेंडू पंचाचा इशारा तो आहे. डॉट चेंडू आणि पहिलं षटक इथे संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र बिनबाद 17 ही धावसंख्या लागली धावफलकामध्ये
आता मात्र 12 चेंडू आणि फक्त 7 धाब्याची गरज. मी विनंती करेन यानंतर मात्र लगेच शिवशंभो कोहली संघाला हा सामना संपला की आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे, कारण टॉस जिंकला हरिग्राम टीमनं प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. तर या सामन्यामध्ये मात्र आतापर्यंत 7 धाब्याची गरज आहे, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या दादरपाडा संघाला. जरा शॉर्ट टीम मीटिंग करा. मी पाटोली टीमला विनंती करतो, आता मात्र थोडासा सामना हातातून निसटतो की काय, कारण धावा कमी होत्या आणि धावा कमी असणार मात्र पहिल्या षटकामध्ये तन्मय थोडासा महागडा ठरला. 2 षटकार आणि 1 चौकार आणि त्यानंतर मात्र 1 सिंगल, अशा एकूण 17 धावा धावफलकापती पहिल्या षटकामध्ये प्राप्त केल्यात दादरपाडा टीमनं. 12 बॉल 7 धाब्याची गरज. योगेश पाटील बॉलिंग मार्कपती आलाय, स्वतः संघनायक पाटणोली संघाचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर असेल श्रीनिवास मोहिते एक चांगला आक्रमक खेळाडू. दुसऱ्या बाजूने मात्र निमिष मोहिते. नेक्स्ट मॅच शिवशंभो कोळी आणि हरिग्राम या दोन संघादरम्यान एक आपण सामना पाहणार आहोत. चला स्पीडअप करा. 12 बॉल आणि आता 7 धाब्याची गरज. योगेश पाटील बॉलिंग मार्कमध्ये तयार. एक मॅजिकल षटक फेकावं लागेल. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला विजय पाटील जो चिंचपाडा संघाचा गोलंदाज, त्यानं पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 1 धाव दिली होती. चांगला स्पेल हाताळला होता. यावेळेस टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेमध्ये वळणारा चेंडू, पंचांचा इशारा तोय. लेग बिफोर द विकेट, LBWच्या स्वरूपात बाद झालाय फलंदाज श्रीनिवास मोहिते. थँक्यू. फर्स्ट विकेट 7 धावांचं योगदान दिलं श्रीनिवास मोहितेनं आणि त्यानंतर मात्र कुणाल कासूकर तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय. 11 चेंडू आणि आता 7 धाब्याची गरज. जर पहिल्या षटकामध्ये तन्मय पाटीलनं चांगली गोलंदाजी केली असती तर एक वेगळं चित्र इथे पाहायला मिळालं असतं, परंतु पहिल्याच षटकामध्ये मात्र सामन्याची पूर्णपणे हवा काढली. 17 धावा केल्या दादरपाडा संघानं. त्यानंतर मात्र 12 चेंडूमध्ये 7 धाब्याची गरज असताना पहिल्या बॉलवरती विकेट घेतलाय योगेश पाटील या गोलंदाजानं. ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या टीमला. त्यानंतर सेकंड ओव्हरमधला योगेश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर असेल कुणाल कासूकर. 11 चेंडू आणि आता 7 धाब्याची गरज. फिल्डिंग विवरचना आपण पाहिली आहे. डीप मिड विकेट वाईडेस्ट लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एकदा फटका फसलाय. लो स्कोरिंग सामन्यामध्ये जर का तुम्ही अशा चुका केल्या तर हा सामना कदाचित अंगलट येईल. अजय खेणी आमचे आयोजक आमच्या सोबत जोडले गेले. तर आणखीन एक विकेट यावेळेस मात्र मिळतो योगेश पाटील या गोलंदाजाला. थँक्यू. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळावा लागेल, कारण अजून जर एखादा विकेट गेला तर मात्र थोड्या अडचणी वाढतील. उद्याच्या दिवसामधील तुम्ही संघ पाहताय खूप चांगला. लॉर्ड्स विचुंबे विपक्ष कोपर एका बाजूनं, स्वप्नील कांबळे दुसऱ्या बाजूनं असेल गोविंदा पाटील. उसार विपक्ष यंश वदनशी 11 तळोजे, म्हणजे हेमंत भगत विरुद्ध उस्मान पटेल. आणि या तिसरा सामना असेल प्राप्ती एंटरप्राइजेस धुतुम परेश ठाकूरचा संघ आणि त्याच्या अपोजिटला असेल परमचा ओळे संघ. चौथा सामना असेल या ठिकाणी या गावदेवी गुड्डू स्पोर्ट्स मोठेघर विपक्ष वाकळंबी. गोठेघर हा संघ आहे आणि या गोठेघर दोन चांगले संघ तुम्हाला शेवटच्या सामन्यामध्ये पाहायला मिळतील. आता मात्र 3 धाब्याची गरज. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक ऑनसाइडमध्ये एक्झिक्यूट केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक रतेश पाटील थोडेसे फंबल झाले. त्यानंतर मात्र सिंगल आली आहे. स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवतोय तो म्हणजे यावेळेस तुम्ही मात्र ओमकार कोळी. या सामन्यानंतर मी विनंती करेन कोहली संघाला आपण लगेच मैदानात ताबा घ्यायचा आहे. टॉस देखील संपन्न झाला आहे आणि या टॉस लागला होता हरिग्राम टीमच्या बाजूनं आणि बॅटिंग करण्याचा निर्णय मात्र हरिग्राम टीमनं घेतला आहे. तर दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. ओव्हर द विकेट अकुट टप्प्याचा बॉल हाफ ट्रॅकर, फक्त इनसाइड आउट सरळ बॅटने दिशा दिली आहे. लॉंग ऑफ द रिझनमध्ये बॉल चालला आहे. आता मात्र स्कोअर लेवल झाली आहे
23 धावा लागल्या धावफलकावरती. निर्णायक विजयासाठी मात्र फक्त एक धाब्याची गरज. दादरपाडा संघानं मात्र आज छाप सोडली आपली आणि पाटणोळी संघ मात्र थोडासा मागे गेला या सामन्यामध्ये. एका धाब्याची गरज आहे विजयासाठी. इथे आपण पाहतो दादरपाडा संघाला एक सिंगल घेऊन मात्र सामना फिनिश करेल की षटकार. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न दोन्ही स्टाईलनं मात्र हा सामना फिनिश करतो मैदानाच्या आतमध्ये. निमिष मोहितेच्या बॅटमधून होतोय हा विजयी षटकार. या सामन्यामध्ये मात्र विजय संपादन केलंय ते म्हणजे दादरपाडा टीमनं. चला दोन्ही संघ लाईनअप करा आणि आम्ही विनंती करतो कोहली टीमला आपण लगेच मैदानात ताबा घ्यायचा आहे.